तावडे हॉटेल परिसरातील महानगरपालिकेच्या हद्दीतील विनापरवाना व्यावसायिक बांधकामांवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची 3 स्वतंत्र पथकं यंत्रसामग्रीसह सकाळी लवकर तावडे हॉटेल परिसरात दाखल झाली. अनधिकृत बांधकामांचं मोजमाप करण्यात आलं. त्यानंतर पत्र्याच्या शेड, गॅरेज, स्क्रॅप गोडाऊन, फॅब्रिकेशन कारखाने, RCC बांधकामं तसंच तात्पुरते गाळे हटवण्याची कारवाई करण्यात आली. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, अग्निशमन दलाच्या उपस्थितीत JCB डंपरच्या साहाय्यानं अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली. कारवाई सुरू होताच काही मिळकतधारकांनी प्रशासनाकडे न्यायालयात दाद मागितल्याचं सांगत सकाळी 11 वाजेपर्यंत मुदत देण्याची विनंती केली. थोडा वेळ द्या, आम्ही स्वतः साहित्य काढून घेतो अशी मागणीही करण्यात आली. मात्र प्रशासनानं नियोजित कारवाई सुरूच ठेवली. कारवाई दरम्यान अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार ध्वनिक्षेपकाद्वारे साहित्य बाहेर काढण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. यानंतर अनेक व्यापारी आणि मिळकतधारकांनी घाई गडबडीत आपलं साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवायला सुरुवात केली. कारवाई सुरू असताना बघ्यांनी सुद्धा मोठी गर्दी केली होती. महानगरपालिका प्रशासनाच्या माहितीनुसार आज राहुल टिक्के, निलेश टिक्के, राहुल आणि सागर जाधव, चंद्रकांत खाडे, श्रीकांत खाडे, राजेंद्र डकरे, श्यामला चौगले, मोहिनी पाटील, राणी रामचंदानी, विश्वास वाधवानी आणि अमरसिंह सरनोबत यांच्यासह 18 जणांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड कारवाईवेळी उपस्थित होते. त्यांनी अनधिकृत बांधकामांवरील कारवाई सुरूच राहील असं स्पष्ट केलं. आज सुमारे 3 पथक कार्यरत होते. त्याच्यामध्ये 1 पोकलेन, 3 JCB आणि जवळपास 5 ते 6 डंपर्स होते, कटर मशीन होते. जवळपास 400 ते 500 लोकांचा आमचा स्टाफ होता, इन्क्लुडिंग पोलीस डिपार्टमेंट, फायर ब्रिगेड, आमचे सर्व कर्मचारी. आणि हा सर्व सकाळी आम्ही 7 वाजेपासून कारवाई सुरू केली. त्याचं काल पूर्ण संध्याकाळपर्यंत नियोजन झालं होतं रविवारच्या दिवशी. तर परत माझं नागरिकांना एवढंच आव्हान आहे की महानगरपालिका प्रशासन ह्यापुढे सुद्धा अशीच कठोर कारवाई करत राहील. आम्हाला कारवाई करायच्या आत जर आपण आपले जे काही बांधकाम केलेले प्रस्ताव असतील रेग्युलराईज करण्यासाठी जर पाठवलेत आणि तशी जर तुम्ही अर्ज महानगरपालिकेला दिले तर भविष्यामध्ये महानगरपालिका त्याच्यावरती नियमानुसार कारवाई करेल. परंतु ज्या प्रॉपर्टी जे कन्स्ट्रक्शन्स विना परवानगी नो कन्स्ट्रक्शन झोनमध्ये, ग्रीन झोनमध्ये झालेले आहेत त्या ठिकाणी महानगरपालिका पूर्ण शहरात अशीच कारवाई पूर्ण वर्षभर चालू ठेवेल. आज कारवाई करत असताना 13 प्रॉपर्टीजवरती आपण निष्कासनची कारवाई केली आहे, अतिक्रमण निर्मूलनची कारवाई केलेली आहे. हे सर्व प्रॉपर्टीज आपल्या कमर्शियल प्रॉपर्टीज होत्या. रेसिडेन्शियल जे प्रॉपर्टीज आहेत त्यासाठी आम्ही 25 जूनला आता साधारणतः 4 दिवसांनी माननीय उच्च न्यायालय काय याच्यावरती निर्णय देतो आणि ज्या उर्वरित कमर्शियल प्रॉपर्टीज आहेत ज्या कोर्टात गेलेत त्याच्यावरती काय निर्णय देतो हे बघत आहोत. त्या दिवशी जो निर्णय येईल त्याच्यानंतर शनिवारपासून आम्ही परत अतिक्रमण पाडवायची जोरदार कारवाई करणार आहोत. माझी परत सर्वांना आव्हान आहे की पालिका प्रशासन हे काम करत असताना सहकार्य करा. नियमानुसार घरफाळा भरा, नियमानुसार बिल्डिंग परमिशन करून घ्या, जेणेकरून कोल्हापूर शहर हे स्वच्छ, सुंदर, नीटनेटके आणि प्लॅन सिटी म्हणून नावारूपास येईल. धन्यवाद. तावडे हॉटेल परिसरातील या मोठ्या कारवाईमुळे मिळकतधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केलेल्या 177 मिळकतधारकांबाबत 25 जूनच्या सुनावणीवेळी काय निर्णय होईल त्यावर या मिळकतींवर कारवाई होणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक प्रशांत भोसले, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, डॉक्टर विजय पाटील, राम काटकर, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता निवास पोवार, अरुण गवळी, उपशहर रचनाकार NS पाटील, कनिष्ठ अभियंता पद्मल पाटील, प्रमोद बराले, चेतन अरमाळे, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले, विद्युत अभियंता नारायण पुजारी, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, सर्वेयर दत्ता पारधी आणि खुशालचंद राजमाने यांच्या पथकांनी या कारवाईत सहभाग घेतला.